आपली चांगली वेळ येण्याआधी तुळस आपल्याला हे 9 संकेत देते. तुळशीने जर हे 9 संकेत दिले तर समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच सुरू होणार आहेत. तसेच तुळशीचे रोप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटनेचा संकेत देत असते. ते कसे तर जाणून घेऊया. तुळशीचा रोप खूपच पवित्र आणि दिव्य आहे असे सांगितले आहे. भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे. तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्णाला कोणता प्रसाद आणि भोग चढवला जात नाही, कारण तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणतेही प्रसाद अथवा भोग स्वीकारत नाहीत. भगवान श्रीकृष्ण सांगतात, तुळशीची जो नित्यनेमाने पूजा करतो त्याच्या जीवनात कधीही कोणतेही संकट येत नाही. तो सर्व आजारापासून, सर्व रोगापासून दूर राहतो. तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करायचे अशुद्ध सामर्थ्य आहे. जर याचे रोप आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट, सर्व प्रकारच्या वाईट नजर, नकारात्मक शक्ती याचा दरवाजाच्या बाहेर नाश होतो व आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार होतो. तुळशीचे नित्यपूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धीची प्राप्ती होते. तसेच त्या व्यक्तीला सुख समृद्धी, धन, ऐश्वर्य प्राप्त होते. तुळशीचे रोप एक वृंदाचा अवतार मानला जातो. म्हणून घरात इतर कोणतेही रोप असो किंवा नसो, पण तुळशीचे रोप नक्की असावे. तुम्हाला जर जास्त झाडे अथवा रोपटे आवडत असतील तर तुम्ही तुमच्या आवडीचे रोपे झाडेही लावू शकता, परंतु तुळशीचे रोप आवर्जून आपल्या घरी असावे. जर घरात माता लक्ष्मीचे आगमन होणार असेल, समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस चांगली फुललेली दिसते. तिला नवीन हिरवीगार पाने येऊ लागतात आणि तुळशीचे रोप टवटवीत दिसू लागते. दररोज महिलांनी नित्यनेमाने तुळशीला पाणी अर्पण करावे. तुळशीला नेहमी पाण्याचे शुद्ध पाणी अर्पण करावे. कोणत्याही खराब पाणी व दूषित पाणी अर्पण करू नये. जर तुळशीला दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळते नाही, अर्थातच आपल्याला त्याचा दुष्परिणाम भोगावे लागतात. जर तुमच्या तुळशीच्या रोपाची कुंडीत इतर नवीन तुळशीचे रोप येऊ लागले तर हे खूप शुभ लक्षणे आहेत. याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुळशीसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील सुरू होणार आहे. ही नवनिर्मिती तुमच्या आगामी प्रगती दर्शवते. हे छोटे रोप तुळशीचीच असतील तर आणखी चांगले आहे. याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे. तुळशीचे रोप तुमची प्रगती दर्शवतात. तुमचे आवकमध्ये वाढ होणार आहे. तुमच्या अडलेले सर्व कामे पूर्ण होणार आहेत. दररोज तुळशीची पूजा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत तुळशीला 7 प्रदक्षिणा अवश्य घालाव्यात. त्यामुळे तुमची अडलेली सर्व कामे तर पूर्णच होतील, परंतु कोणत्याही कामामध्ये विनाकारण अडचणी येत नाही, तर तुमच्या अडलेले पैसा लवकरात लवकर परत मिळतात. काही वेळा तुमच्या बघितले असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते. तुळशीचे कितीही काळजी घेतली तरी ते रोप सुकत जाते, तर याचेही संकेत आहे की आपल्या घरात कोणत्या तरी नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरात कोणते तरी मोठे संकट येणार आहे. तुळशीचे रोप सुकते तर याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपले धन खूप खर्च होणार आहे. म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकून देऊ नका. वेळेच्या वेळी त्याची काळजी घेत जा. रोपाचे रोज स्वच्छता करत जा. त्याच्यामध्ये रोज नित्यनेमाने पिण्याच्या पाणी, स्वच्छ पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घेत जा. तसेच तुमच्या दारात इतर कोणतेही सुकलेले झाडं असू नये. दारातील झाडे नेहमी हिरवीगार, टवटवीत असावीत. त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. त्यामुळे आपला संसार देखील त्या झाडाच्या फुलाप्रमाणे अगदी फुललेला असतो, खेळता टवटवीत असतो. तर घरासमोर झाडे सुकलेली, वाळलेली असतील तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास करते. अशा सुकलेल्या, वाळलेल्या झाडापासून आपल्याला शुभ परिणाम मिळत नाही. त्यामुळे अशी झाडे लवकर घरासमोर काढून टाका आणि नवीन झाडे लावा व त्याची काळजी घ्या. तुळशीचे रोप हिरवेगार फुललेले दिसले, त्याला बहर येऊन नवीन मंजिरा धरू लागल्या तर समजून घ्या की तुमच्या वास्तूवर माता लक्ष्मीची कृपा आहे. त्यामुळे तुळशीच्या रोपाला
दररोज नित्यनेमाने पाणी घातले जा आणि तुळशीची काळजी घेत जा. अशा वेळी तुम्ही तुळशीचे योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे. जर एखाद्या गृहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने दररोज नित्यनेमाने तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एक कणही किंवा पाण्याचा एक थेंबही सुद्धा न पिण्याचा संकल्प करावा. यामुळे तिला उत्तम पती सौभाग्य लाभते व तिचा संसार सुखाचा होईल. तुळशीजवळ उभे राहून जर जमेल तर ती श्रीसूक्त किंवा लक्ष्मी सूक्ताचे पाठ करावे. यामुळे वस्तूची भरभराटी आणि मनाचा एकग्रहता होते. यामुळे घरामधील प्रगती येणारे अडचणी दूर होतात. तुळशीचे हिरवीगार पाने आपोआप गळून पडत असतील तर तुमच्या घरातील क्लेश, भांडणे वाढणे यासारखी समस्या येत राहतील. घरातील आपापसात संबंध, पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात. घरामध्ये विनाकारण छोट्याशा कारणावरून वाद होत राहतात. तसेच वडील आणि मुलगा यांच्यामध्ये जास्तीचा वादाचे प्रमाण होत असेल तर विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचे असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा एक दिवा नक्की लावा. यामुळे घरामध्ये येणारी कटकट थांबतात. याशिवाय रोज सायंकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरात लक्ष्मी देखील स्थिर होती. लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते. त्यामुळे या सर्व कटकटीमधून आपल्या कायमची सुटका होते. घरामध्ये होणारे वादविवाद आणि अशांततेचा दिवस निघून जातात आणि सुखाचे दिवस लवकर येतात. आणि घरातील वातावरण आनंद राहण्यासाठी व घरामध्ये लक्ष्मीचं सदैव वास्तव्य राहण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे दररोज तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावा. तुळशीच्या रोपाशेजारी दुसरे नवीन रोप येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात आनंद येणार आहे, तुमच्या व्यापारात वाढ होणार आहे, तुम्हाला धनलाभ होणार आहे. तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू येत असेल तर लवकरच तुमचे सुखाचे दिवस येणार आहेत. तुळशीच्या रोपांवर फुलपाखरू येणे म्हणजे अतिशय शुभ संकेत आहे. तुळशीच्या रोपाजवळ फुलपाखरू आले तर तुमचे नशीब बदलू शकते. तुम्हाला पैसे येण्याचे नवीन मार्ग खुले होतील आणि नवीन संधी उपलब्ध होतील. तुमच्या व्यापारामध्ये, व्यवसायामध्ये वाढ होईल असा संकेत असतो किंवा त्याचा अर्थ असा असतो की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे. तुमची कोणती तरी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. ज्या घरात बहरलेली तुळस असते त्या घरात आनंद, ऐश्वर्य दिसून येते. तर ज्या घरामध्ये वाळलेले तुळस दिसून येते त्या घरामध्ये कलह, आर्थिक तंगी, मतभेद असून घरावर अवखळा दिसून येते. अशा घरामध्ये कितीही पैसा येत राहिला तरी तो टिकत नाही. विनाकारण नको त्या गोष्टीवर पैसा वाया जात असतो. कारण तुळशी आणि माता लक्ष्मी या मैत्रिणी असतात आणि सायंकाळच्या वेळी ज्या वेळेस आपण तुळशीला दिवा लावतो त्यावेळी लक्ष्मी देखील तुळशीजवळ गप्पा मारत थांबते आणि नंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. तुळशीजवळ दिवा लावला असेल तर नक्की लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते. त्यामुळे सायंकाळच्या वेळी न चुकता तुळशीजवळ दिवा लावा. शुद्ध गाईच्या तुपाचा लावल्याने सकारात्मक ऊर्जा देखील करतो. त्यामुळे आपल्या घरी लक्ष्मी निवास करते. पूर्वीचे लोक अंगणातील तुळशीवरून घरातील लोक कसे असतील त्याचे वर्णन करायचे. जर त्याची तुळस फुललेली टवटवीत असेल तर त्याच्या घरामध्ये आनंदाचे उधाणे आलेले असतात आणि जर एखाद्याच्या घराची तुळस सुकलेली असेल तर त्या घरामध्ये सतत वाद, कटकट आणि पैशाची कमतरता भासत असते. अनेक वेळा असे घडते की तुळशीच्या जवळ मुंग्या जमू लागल्या व आपले घरी मातीत बनतात किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो. असे होणे अत्यशुभ मानले जाते. याचा अर्थ असा होतो की तुमच्या कुटुंबावर एखादे मोठे संकट येऊ शकते किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते आणि त्याच्यावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागू शकतो. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवला तेव्हा वेळेतच तेथून प्रसाद उचलून बाजूला ठेवा म्हणजे त्याला मुंग्या लागणार नाही. त्या सर्व गोष्टीची काळजी घेतली तर तुळशीचे रोप बहरलेले अगदी चांगले राहू शकते.
तुळशीचे रोप आपल्याला चांगल्या वाईट येणारे गोष्टीबद्दल संकेत देत असते. आपण असेही बघितले असेल की तुळशीच्या रोपाजवळ कधी कधी काळ्या मुंग्या जमा होत असतात. याचा अर्थ असा होतो की कोणीतरी बाहेरची व्यक्ती तुमच्या घरावर विपत्ती आणणार आहे. कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. तुळशीच्या रोपाजवळ चिमण्या किंवा चिमण्यांची पिल्ले देखील येऊन बसत असतील तर याचे अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे किंवा तुमच्या कोणती तरी सर्वात मोठी इच्छा लवकर पूर्ण होणार आहे. खूप दिवसापासून अडकलेली कामे तुमची लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत. त्यापासून कुटुंबातील सर्व व्यक्तींना खूप आनंद मिळणार आहे किंवा तुम्हाला एखाद्या कामामध्ये किंवा व्यवहारामध्ये संपूर्ण यश आणि फायदा मिळणार आहे. आता पाहूया तुळस चुकूनही घरामध्ये कोणत्या दिशेला ठेवू नये. घरामध्ये आपण तुळस कोठे ठेवतो याला सुद्धा महत्त्व आहे. तुळस ठेवण्याची दिशा आणि जागा शास्त्रात महत्त्वाची मानली जाते. चुकीच्या जागा तुळस ठेवल्यास मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. ग्रामीण भागात तर घरासमोर अंगणात आपल्याला मोठी तुळस वृंदावन पाहायला मिळते. शहरातही अनेक जण घरात तुळशीचे रोप आवर्जून लावतात. शहरी भागात जागेच्या कमतरतेमुळे अंगण हे संज्ञान बाह्य झाले आहे. त्यामुळे शहरी भागात तुळस घरातच ठेवली जाते. घरामध्ये तुळस कोठे ठेवावी आपल्याही शास्त्रात महत्त्व आहे. तुळस चुकीच्या जागी ठेवल्यास त्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागते असे म्हटले जाते. भारतीय संस्कृती पारंपरिक यामध्ये तुळस महत्त्वाची मानली गेली आहे. तुळस ही फक्त रोपट नसून तुळस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. तुळशीचे पान खाल्ल्याने अनेक रोग दूर होतात. तुळस घरात ठेवणे शुभ मानले जाते. त्यामुळे घरात शांतता आणि वातावरण आनंदी होते. आपल्या सोयीनुसार तुळस अंगणात किंवा एखाद्या कुंडीमध्ये लावली जाते. घरात तुळशीचे रोप पश्चिम, उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावू शकता. पूर्व दिशेला तुळस ठेवू नये असे म्हणतात. तसेच घराच्या छतावर तुळस ठेवू नये. घराच्या छतावर तुळस ठेवल्याने दोष लागतो आणि फायद्याऐवजी नुकसान होते. त्यामुळे तुळस योग्य जागीच ठेवावी. तुळस घरामधील सगळे दोष दूर करते. तसेच तुळशीमुळे कुटुंबाचे आरोग्यही चांगले राहते. तुळशीचे अनेक फायदे आहेत हे सगळ्यांनाच माहीत आहे. कोणत्याही आजारावर तुळस हे रामबाण उपाय आहे. शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा तुळस प्रभावी ठरते. सर्दी खोकला मिळवण्यासाठी सुद्धा तुळशीचा वापर केला जातो. धार्मिक संस्कृतीचे महत्त्व तर आहेच, पण वारकरी संप्रदायात तुळस ही पूजनीय आणि म्हणून वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात. म्हणूनच तुमच्या घरातील असलेली तुळस तुम्ही कोणत्या दिशेला ठेवली आहे हे लगेच पहा. चुकीच्या ठिकाणी असेल तर लगेच त्याची जागा बदला आणि घरात आनंद निर्माण करा. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार आहेत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय श्री राम.